एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्याचा विषय पुन्हा तापण्याची शक्यता आहे। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आलेत। शांतीदूताच्या कबूतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना आता करावीच लागेल असा मजकूर लिहिण्यात आला। या अगोदर देखील आम्ही गिरगाव संघटनेने कबूतरखान्यासंदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती आणि आताही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तर कबूतरखान्याच्या विषयावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। आम्ही गिरगावकर या संघटनेने कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर त्यांनी लावलेले आहेत आणि त्यामुळे आता आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे। जैन समुदायाची धर्मसभा पार पडली आणि या धर्मसभेमध्ये जैन मुनींनी अनेक बेताल वक्तव्य केली, अनेक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यामुळेच पदावर बसले असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आणि त्यानंतर आम्ही गिरगावकर संघटनेने अशा आशयाचे पोस्टर्स लावलेत। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे। स्नेहा, आम्ही गिरगावकर या संघटनेने आता कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर लावलेत, यावरून आता काय दोन्ही संघटनांमध्ये वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून कबूतरखान्यावरून वाद पेटलेला पाहायला मिळत आहे। त्यामध्येच काल जैन मुनींकडून जैन समुदायाकडूनच ही शोकसभा घेण्यात आलेली होती। त्यामध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील करण्यात आलेले होते आणि त्यांच्यातीलच वादग्रस्त वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा आम्ही गिरगावकर संघटना पुढे आलेली आहे आणि त्यांच्याकडून देखील कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर जे आहे ते लावण्यात येणार आहेत। खरं तर त्यांनी ज्याप्रमाणे जैन समुदायाची काल जी शोकसभा झाली त्याच्यामध्ये म्हणण्यात देखील आलेलं आहे की शांतीदूतांची ही जी संघटना त्यांच्याकडून निर्माण करण्यात येणार आहे ते बीएमसी इलेक्शन देखील लढणार आहेत आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आम्ही गिरगावकर संघटना देखील म्हणत आहे की जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना आता करावीच लागणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर कबूतरखान्याची जी भूमिका आहे ती गिरगाव संघटनेने पुढे घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच स्नेहा, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।